सन 2020 मध्ये माननीय तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार सदर गटांमधील रस्ता पूर्णपणे मोकळा, डांबरी आणि सुरळीत सुरू आहे। या रस्त्यात कोणतीही अडथळा नाही। या आदेशानंतर ग्रामपंचायत चिमगावतल्या सरपंच यांच्याकडे सर्व संबंधित शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात विनंती करून पाठीमागील रस्ता बंद करून पुढील रस्ता सुरू ठेवण्याबाबत सहमती दर्शवली होती। सन 2020 मध्ये माननीय तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार सदर गटांमधील रस्ता पूर्णपणे मोकळा, डांबरी आणि सुरळीत सुरू आहे। त्या रस्त्यात कोणताही अडथळा नाही। या संदर्भातील नोटरीकृत पत्र ग्रामपंचायत सादर करण्यात आलंय। सुरुवातीला रस्त्यासाठी आम्ही आमची एकूण 10 गुंठे जमीन विना मोबदला दिली आहे। हा रस्ता आजही वापरात असताना काही व्यक्ती त्यांच्या वैयक्तिक सोयीसाठी नवीन रस्त्याची मागणी करत आहेत, ज्यामुळे आमची आणखी 4 गुंठे जमीन बाधित होणार आहे। संबंधित गटामध्ये आम्ही एकूण 6 भाऊ असून आम्ही लहान शेतकरी आहोत। रस्त्याची मागणी करणारे शेतकरी सुमारे 5 एकर जमिनीधारक असून त्यांची जमीन आधीपासूनच डांबरी रस्त्याला लागून आहे। संबंधितांनी लहान मुलांना चिखलातून शाळेत जावं लागतं अशी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे। प्रत्यक्षात मुलांना कोणतीही अडचण नसून ते घरापासून शाळेत बसने जातात। मागील बाजूचा रस्ता बंद असल्याचं खोटे चित्र निर्माण करून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। या सर्व बाबींचा सखोल विचार करून आम्हाला न्याय मिळावा आणि आमची उर्वरित 4 गुंठे जमीन वाचवण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात यावा अशी विनंती केली आहे। तसंच जर या प्रकरणात तत्काळ आणि न्याय तोडगा निघाला नाही आणि जर त्यांनी सोमवारी उपोषण केलं तर आम्हीही प्रति उपोषणाला बसणार आहोत।